अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचं नाव घेऊन आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं बघा, बरेचसे जण घाबरून गेलेले आहेत की आता ह्या राशींना 7.5 येत आहे आणि त्यामुळे आपले आता वाईट दिवस सुरुवात झालेले आहे। बघा तसं काहीही नसतं। मी तुम्हाला सांगते 7.5 म्हणजे काय। 7.5 म्हणजे अडीच वर्षाचा पर्व, ज्या 3 प्रहरात म्हणजे ज्या 3 स्टेप्समध्ये किंवा आपण म्हणू शकतो ज्या 3 भागांमध्ये तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टींचे अनुभव येतात, त्यामध्ये चांगले वाईट किंवा मध्यम असे तुम्हाला अनुभव येऊ शकता, पण सगळेच वाईट असतील असं अजिबात नाही। त्यामुळे बघा त्यातल्या त्यात फक्त त्याच राशींना 7.5चा त्रास होईल आणि दुसऱ्या राशींना नाही असं अजिबात होत नाही। शनीचा प्रकोप जर का कोणाला व्हायचाच असेल तर तो कोणालाही होऊ शकतो। त्यामुळे असं अजिबात मनात आणू नका की ह्या वर्षात आपल्या राशीला ह्या वर्षापासून 7.5ची सुरुवात होत आहे म्हणजे आपल्या आयुष्यात अडचणी वाढत आहे, असं अजिबात नाही आहे। तुमच्या कर्मांपासून तुम्ही तुमच्या 7.5चे काय सगळ्या गोष्टींचे असर तुम्ही कमी करू शकता, त्याचे प्रभाव तुम्ही कमी करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर का शनी संक्रमण 2023 मध्ये काही राशींना होणार आहे तर त्यातल्या त्यात अशा कोणत्या 3 राशी आहे ज्या 3 राशींना शनीचा असा छोटासा प्रकोप म्हणू शकते किंवा असा थोडासा त्रास म्हणू शकते। तर बघा, शनी 2023 वर्षात कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि अशामध्ये शनीचे चरण सर्व राशींमध्ये बदलत असतं, म्हणजे सगळ्या राशींमध्ये त्याचा थोडा का होईना थोडासा असर किंवा थोडासा प्रभाव आपण म्हणू शकतो की तो होतोच। पण त्याचबरोबर 3 राशीवर चरण लोह झाल्याने या राशींना 2023 या वर्षात आर्थिक व्यवस्थापनात त्रास होण्याची शक्यता आहे किंवा आर्थिक वृद्धी किंवा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना थोड्याशा अडचणी येऊ शकतात किंवा थोडेफार त्यांचे खर्च हे वाढू शकतात। आता ह्यामध्ये नक्की काय होणार आहे, काय गोष्टी आहेत या सगळ्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, शनी 17 जानेवारी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे। कुंभ राशीत शनीच्या प्रवेशामुळे 3 राशीवर शनीचे लोह चरण असणार आहे। त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये शनीच्या 4 चरणांचे वर्णन केलेले आहे। यामध्ये सोनेरी चरण, चांदीचे चरण, तांबे चरण आणि लोह चरणाचा समावेश केलेला आहे असं सांगितलं गेलेलं आहे। 4 चरणांमध्ये सोनेरी चरण, चांदीचे चरण, तांबे चरण आणि लोह चरणाचा समावेश सांगितला आहे। या चौघांमध्ये असलेले लोह चरण अत्यंत कष्टकरी मानले जातं। म्हणजे बघा, यामध्ये तुम्हाला त्रास काही होत नाही, पण यामध्ये तुम्हाला आर्थिक परिस्थितीपासून सुद्धा लांब राहायचं असेल तर तुम्हाला कष्ट जास्ती करावे लागतील आणि तुम्हाला पुढे जाऊन जास्तीत जास्त कष्ट करायचे आहे हे आजपासून तुम्ही बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही काम करायला सुरुवात करा। ज्योतिषशास्त्रात असे सुद्धा सांगितले की लोह धन विनाशः, लोह जे आहे ते धनाचा विनाश करतं, म्हणजेच लोहचरण असल्यास शनी धनाचा नाश करतो। माणसाला आर्थिक संकटातून जावं लागतं, जवळचे पैसे संपू शकतात, आर्थिक अडचणीत जाऊ शकतात। त्यामुळे लगेच व्हिडिओला न बघता स्किप करता घाबरून व्हिडिओ इथे स्टॉप करू नका। यावरचे थोडे छोटे मोठे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याच्याने तुम्हाला 100% पर्याय नक्की मिळणार आहे। त्यामुळे विनाकारण धनहानी होऊ नये, कौटुंबिक जीवनात अडचणी येऊ नये म्हणून शनीचे लोहचरण जे आहे ते अशुभ मानले जातात, पण त्याचा शनीवर प्रभाव कमी होईल, त्यामुळे कोणाला नुकसान होऊ नये यासाठी थोडेफार गोष्टी मी तुम्हाला सांगते। कसं आहे, गोष्टी माहिती सुद्धा असायला हव्या आणि त्याचबरोबर त्याचा उपाय कसा करायचा हे पण आपल्याला कळायला हवं। तर शनीचे हे चरण कसे तयार होतात आपण आधी ह्याबद्दल जाणून घेऊ। ज्योतिषशास्त्राचा नियम असा आहे की जेव्हा शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यावेळी चंद्र कोणत्या राशीत असतो त्यावरून शनीचे चरण ठरते। ज्या व्यक्तीला चंद्र त्याच्या राशीच्या पहिल्या, 6व्या, 11व्या स्थानात असतो त्याला सुवर्ण चरण मिळतं। ज्याचा चंद्र त्याच्या राशीपासून दुसऱ्या, 5व्या किंवा 9व्या स्थानात आहे त्यांना चांदीचा चरण मिळतो। जेव्हा चंद्र राशीपासून 3ऱ्या, 7म, 10म स्थानात असतो तेव्हा तांबे चरण तयार होते
आणि ज्यांचा राशीतून चतुर्थ, 8व्या आणि 12व्या स्थानात चंद्र आहे त्यांच्यावर लोहचरण आढळते किंवा त्यांच्यावर लोहचरण येते. अशा स्थितीत 2023 या वर्षामध्ये मेष रास, सिंह रास आणि धनु रास या तिन्ही राशींवर शनी लोहचरणात सापडणार आहे. तर या 3 राशींवर शनीचा लोहचरणाचा थोडाफार परिणाम होणार आहे, पण त्यामध्ये ते टळून जाण्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण आता बघूयात. बघा, मेष राशीत जर का 2023 मध्ये शनीच्या चरणाचा प्रभाव होणार आहे, तर या चरण प्रभावामुळे मेष राशींच्या लोकांना खर्चात वाढ होऊ शकते. त्यांच्या बजेट बाहेर परिणाम होऊ शकतात. त्यांना जमा झालेला पैसाही खर्च करावा लागू शकतो. यावर्षी अचानक काहीतरी घडू शकतं ज्यामुळे त्यांची इच्छा नसतानाही त्यांचे पैसे खर्च होतील. अशा परिस्थितीत उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नये याची आपण मानसिक स्थिती तयार करून घ्यावी. आता यामध्ये बघा काय काय होईल हे तर मी तुम्हाला जेवढं सांगितलं तेवढं कमी आहे. कौटुंबिक जीवनात तणाव येऊ शकतो, प्रवासाची अनावश्यक प्रवास होऊ शकतो, काहीही बघा. पण त्यासाठी उपाय तुम्ही नक्की काय करायला हवा, नियमितपणे शनी स्तोत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे. मेष राशीवाल्या लोकांनी शनी स्तोत्राचा पठण करायचा आहे आणि सकारात्मकताचा विचार करायचा आहे. सकारात्मकताचा विचार ठेवल्याने तुमचं तणाव कमी होईल, चिडचिड कमी करावी आणि त्याबरोबर तुम्ही हे लक्षात घेऊन तुमच्या गोष्टी करायला हव्या. त्यानंतर सिंह राशीमध्ये चरणाचा प्रभाव होणार आहे, तर ह्यांच्यामध्ये सुद्धा बघा एखादी गोष्टीबद्दल मनात गुप्त काळजी राहू शकते. सिंह राशीच्या लोकांना घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबाबतीत सुद्धा अडचणी येऊ शकतात. कुटुंबातील भावंडाची वागणूक तुम्हाला मानसिक त्रास देऊ शकते, पैसा खर्च होऊ शकतो. तर यासाठी तुम्हाला दर शनिवारी गरजूंना तुम्हाला काहीतरी दान करायचं आहे आणि पैशाच्या व्यवहारात तुम्हाला सावध राहायचं आहे. कोणतंही कर्ज घेताना, कोणाशी पैसे उसने घेताना, पैसे देताना कुठल्याही गोष्टींपासून तुम्हाला व्यवस्थित सावध राहायचं आहे. आणि कुठल्याही कामात म्हणजे पैशाशी संबंधित कुठलंही काम जे असेल ते तुम्हाला जिथे जोखीम वाटेल त्याला पत्करून टाकून द्या आणि त्याच्याकडे लक्ष देऊ नका. अशा ठिकाणी तुम्हाला ते करायचं आहे. त्यानंतर तिसरी रास म्हणजे धनु राशीवर सुद्धा शनीच्या लोहाचा चरणाचा प्रभाव आहे. तर शनी लोहचरणाच्या 2023 मध्ये धनु राशीवर प्रभाव पडेल. तर त्यासाठी शनीच्या या राशीच्या प्रभावामुळे 7.5 पासून मुक्ती मिळून आता धनु राशींना 7.5 पासून मुक्ती मिळत आहे. तर या लोकांना कामाच्या ठिकाणी थोडा कसं असतं, नंतर थोडा प्रभाव असतोच, थोडा जरी संपत आलं तरी. तर थोडंसं अन्यथा थोडंसं कशाचं तरी घर किंवा जमीन घेण्याच्या त्याच्यामध्ये थोडंसं नुकसान, यश थोडंसं हळू मिळणे, पैशांवर बांधकाम हळू होणे, दुरुस्तीवर खर्च होणे, अशा गोष्टी तुम्ही होऊ शकतात. त्याचबरोबर ह्या राशींच्या लोकांना भौतिक सुखाचीही खूप इच्छा असेल तर ज्यामुळे ते वाहन खरेदीवर पैसे खर्च करू शकतात. छोटे मोठे त्यांच्या आवडीच्या गोष्टी घेण्यात तुम्ही करू शकतात. मैत्रीमध्ये तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्या. तर यासाठी तुम्ही उपाय काय करू शकाल, नियमितपणे हनुमान चालीसाचा पठण करायचा आहे. नाही शक्य झालं ऐका. त्यामुळे काय होईल, तुमचं मन स्थिर राहील, तुमचं डोकं स्थिर राहील आणि तुम्हाला भौतिक सुखाच्या इच्छेवर मला हे घ्यायचंय, मला ते घ्यायचं, मला हे हवंय, मला ते हवंय, मला असं हवंय, मला तसं हवंय नको, तर तुम्हाला त्या इच्छेंवर नियंत्रण ठेवता येईल आणि तुमच्या गोष्टी व्यवस्थित होतील. तर अशा पद्धतीने मेष रास, धनु रास आणि सिंह रास या तिन्हींना थोडंसं आर्थिक, कौटुंबिक आणि थोडंसं आपण म्हणूया आपल्या आर्थिक म्हणू शकतो, कौटुंबिक म्हणू शकतो आणि त्याचबरोबर आरोग्याशी संबंधित सुद्धा तुम्हाला पैशाची दळणहाणी होऊ शकते. म्हणून लक्षात ठेवा, या गोष्टी करा, तुम्हाला भरपूर फायदा होईल. कोणती गोष्ट पठण न करता आली, लक्षात ठेवा आयुष्यात कुठल्याही गोष्टीला मार्ग आहे. एखादी गोष्ट पठण नाही करता आली, कानाने ऐका, ऐकल्याने सुद्धा व्हायब्रेशन्स तुमच्या कानात जातात आणि त्याचा लाभ होतो, हे लक्षात ठेवा. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. कारण मला असं वाटतं की स्वामींचरणी प्रार्थना केल्याने तुमच्या
आयुष्यातले सर्व अडचणी दूर व्हावे, तुमच्या आयुष्यातल्या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला सुख समृद्धी आणि प्राप्ती व्हावी, त्यामुळे मी नक्कीच त्यांच्या चरणी ही प्रार्थना करते आणि त्यासाठी तुमच्यासाठी हे सगळे व्हिडिओज बनवते। त्यामुळे ह्या गोष्टींचं लक्षात घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जे अगदी फुकट आहे, अगदी मोफत आहे। तुम्हाला सर्व माहिती इथे नक्कीच मिळेल। भेटूया परत अजून एका छानशा माहितीबरोबर, अजून एका छानशा व्हिडिओबरोबर। काळजी घ्या, असेच आपले व्हिडिओज बघत राहा। परत भेटूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।